स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। नासिक जिले के सटाना तालुका में स्थित और सह्याद्री पर्वतमाला के सबसे ऊंचे किले के रूप में विख्यात साल्हेर किले को 2024-25 के लिए यूनेस्को की विश्व धरोहर सूची में शामिल किया गया। इस ऐतिहासिक घटना के उपलक्ष्य में महाराष्ट्र और गुजरात सीमा पर स्थित शिव प्रेमियों और स्थानीय ग्रामीणों ने हर्षोल्लास के साथ जश्न मनाया। नागरिकों ने पटाखे फोड़कर और एक दूसरे को शुभकामनाएं देकर अपनी खुशी का इजहार किया। छत्रपति शिवाजी महाराज के काल में इस किले को वास्तविक ऐतिहासिक महत्व प्राप्त हुआ है। अब बात करते हैं साल्हेर के युद्ध की। सन 1671 में छत्रपति शिवाजी महाराज ने अपने बागलान अभियान में इस किले पर विजय प्राप्त की। इसके तुरंत बाद मुगलों ने लगभग 12,000 घुड़सवारों के साथ साल्हेर पर एक विशाल आक्रमण किया। इस निर्णायक क्षण में महाराजा ने अपने वीर सेनापतियों प्रताप राव गुर्जर, पेशवा मोरोपंत पिंगले और आनंद राव के नेतृत्व में मुगलों का डट कर मुकाबला किया। इस खुले मैदान में हुए युद्ध को साल्हेर का युद्ध के नाम से जाना जाता है। थोडक्यात साल्हेर म्हणजे काय, 6 व्यापारी वाटा हेरणारा म्हणून तो साल्हेर। आणि साल्हेरला इतिहासाच्या याच्याने सांगायचं झालं तर पहिलं युद्ध जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी सुरतस्वारी केल्यानंतर 26 डिसेंबर 1670ला महाराज तैलाईबारी मार्गे शिडीच्या वाटेने म्हणजे वाटेने वरती चढून गेले। ते पहिला विजय दिवस साल्हेरचा। आणि नंतर जे मोठं युद्ध झालं की ज्याच्यात मोगल वर्सेस मराठा जे मोठं युद्ध झालं ती ह्या जागेवरती हे सर्व 16 किलोमीटरमध्ये पसरलेलं ते युद्ध होतं। ती तारीख होती 9 फेब्रुवारी 1672 आणि त्या दिवशी सूर्याजी काकडे वारले, धारातीर्थी झाले म्हणून त्यांचा स्मृती दिवस म्हणून हा शौर्य दिन पाळला जातो। आणि दरवर्षी 9 फेब्रुवारीला हा साल्हेर विजय दिवस साजरा केला जातो। आपण जाता ज्या जागेवर उभो आहे जिथं समाधी आहे सूर्याजी काकडे यांची, त्या अलीकडेच आम्ही 2021 मध्ये बांधली। पण पूर्वीची जी जागा होती ती अशी छोटेखानी होती। महाराजांनी स्वतः ही समाधी बांधलेली असे काही दाखले मिळतात। इकडे बुरुज वगैरे पण आहे। हे बाजूला शीलवीर म्हणून एक पाण्याचं टाकं आहे। आणि आपण ज्या जागेवर उभो आहे ना ती चंदनबारी म्हटली जाते। त्याच्या खालचा जो भाग आहे तो साळमुख म्हटला जातो। त्याच्या खालचा जो भाग आहे तो मगरबारी म्हटला जातो। आपण आता इथून जो वरती जातो किल्ल्यावर जाण्याकरता 4 मुख्य मार्ग आहेत। एक मार्ग जो आहे तो असा इकडून देवीच्या मंदिराकडून वरती जातो, तो केशरबागचा मार्ग आहे। त्या केशरबागच्या मार्गाने वरती जातो ना 7 दरवाजे लागतात। ते वरती जाताना तुम्हाला दिसतील। ह्या पहिल्या बुरुजापर्यंत म्हणजे पहिल्या दरवाजापर्यंत साधारण 468 पायऱ्या आहेत। तिथं 3 दरवाजे आहेत। त्या 3 दरवाजांवरती एक शिलालेख आहे, तो अलीकडेच आम्ही वाचला, तो ऐराणीतला शिलालेख आहे। त्याच्यावरती नारायण शाह राठोड नावाचा बागुल राजा होता, बागलांचा जो राजा होता, त्याने तो दरवाजा बांधल्याबद्दल त्याचा नामोल्लेख असलेला तो दरवाजा आहे। आणि ऐराणीतून शिलालेख असलेला तो महाराष्ट्रातला पहिला शिलालेख आहे। त्याच्या पुढे एक शिलालेख आहे तो प्राकृत भाषेतला 6व्या शतकातला कलचुरी राजांचा। असे 3 दरवाजे पार केल्यानंतर कमळबारी नावाचा एक एरिया लागतो, म्हणजे वरती कमळाचा तलाव होता फार मोठा। आणि वरती पण बागुल राजांची महादेव शाह राठोड नावाचा बागुल राजा आहे, त्याची समाधी वरती। तिथून वरती गेल्यानंतर कमळबारी नावाचा एक एरिया लागतो आणि वरती गेल्यानंतर परत 3-4 दरवाजे लागतात। ते 4 दरवाजे पार करून आपण वरती गेलं की साधारण एकूण पूर्ण किल्ल्यावर ह्या मार्गाने जायला 513 पायऱ्या आहेत। दुसरा मार्ग जो होतो तो शिडीच्या वाटेचा मार्ग म्हणजे मागच्या बाजूचा मार्ग, म्हणजे ते तैलाईबारीचा मार्ग म्हणतात, ज्या वाटेने महाराज सोडून आलेले, तो त्या मार्गामध्ये साधारण 213 पायऱ्या आहेत। त्याच्यात पण 7 दरवाजे आहेत। परत एक मार्ग जो आहे तो मागच्या बाजूने साल्हेर सालोट्याच्या खिंडीतून, तर त्या बाजूने जात असताना परत 7 दरवाजे आहेत। तिकडे फारशीतले शिलालेख आहेत, त्यांचं पण वाचन झालं आहे। ते 1495 आणि 1693 मधले शिलालेख आहे दोघी। आणि त्या व्यापारी मार्गावर 123 पायऱ्या, तो राजमार्ग आहे, म्हणजे राजा ज्यावेळेस येणार आहे तो साल्हेर सालोट्याच्या खिंडीतून एक घोड्याची बारी म्हणतात तिथपर्यंत राजा ते घोडे त्यांची घोडेपागा आहे आणि त्याच्यानंतर वरती सोडून जाणार आहे। आणि चौथा मार्ग हा अलीकडचा म्हणजे हा हत्तीच्या डोमचा मार्ग म्हणतात, हत्तीच्या सोंडेचा मार्ग। तर तो जो मार्ग आहे तो अलीकडेच म्हणजे आत्ता दरड कोसळली म्हणून बंद झाला, पण त्या मार्गाने साधारण अर्धा तासात वरती जाता यायचं। आणि मग सर्वोच्च शिखरावरती परशुराम महाराजांचं मंदिर आहे। साल्हेर किल्ल्यावर एकूण साधारण 96 पाण्याचे टाके, 4 तलाव आहेत, पण 2-3 तलाव बुजले गेलेले आहेत आणि एक यादवकालीन तलाव आहे वरती माथ्यावरती, तो अजून चांगल्या अवस्थेत आहे। वरती सातवाहन काळाच्या 2000 वर्षापूर्वीच्या गुहा आहे, त्याच्यावरती एक ब्राह्मीमधला शिलालेख आहे। आणि पायथ्याला काही विहिरी आहेत, पाण्याचे टाके आहेत। आणि इथं जरी महाराजांची म्हणजे सूर्याजी काकडेंची समाधी असली तरी त्यांची जी स्मृतिशिळा आहे, युद्धशिळा आहे, ती देवीजवळ आहे, गडकालिका देवीजवळ। ही गडकालिका देवी पवारांची कुळदैवत आहे, पण मूळची जी इथली जी देवी आहे, इथं दुष्काळ पडला होता 12 वर्षाचा, त्याच्यामुळे पवार राजाने ती धारला नेली आणि नंतर मग आता पवार वंशजांनीच ते 2012 साली हे मंदिर बांधलं नवं। असा हा साल्हेर किल्ल्याचा थोडक्यात इतिहास। ये गर्व की बात है कि हमारे नासिक जिले के बागलान तालुका में स्थित इस साल्हेर किले को यूनेस्को की सूची में शामिल किया गया है। किले की विकास योजना और विकास निधि को भी मंजूरी मिल गई है। यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्थळांचं निगा राखणं, इथली काही डागडुजी असेल
इथलं पावित्र्य राखणं या संदर्भातलं काम प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की साल्हेरच्याही संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि तिथल्या विकासाच्या संदर्भातला एक आराखडा शासनाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. त्याला मान्यताही त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा या स्थळांना मला वाटतं की त्यांचं दर्शन घेऊन त्याचं एक आशीर्वाद मार्गदर्शन आपल्या सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू शकणार आहे. इस बीच सालेर किले के यूनेस्को सूची में शामिल होने से वहां के क्षेत्र का पर्यटन की दृष्टि में बहुत महत्व बढ़ गया है और अब देखना यह बाकी है कि इसे कैसे संरक्षित किया जाता है. आपल्याला बागलाण तालुक्यातील आम जनतेला आवाहन करतो की आपल्या बागलाण तालुक्यात आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साल्हेर भूमी म्हणजे साल्हेर किल्ला हा आपल्या जागतिक विनोद संघटनेच्या यादीमध्ये पर्यटन म्हणून घोषित करण्यात आला आहे. म्हणून मी माझ्या सर्व बागलाण तालुक्याच्या आम जनतेला असं आव्हान करतो की आपल्या या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत जागतिक विनोद संघटनेने पर्यटन म्हणून घोषित केल्यामुळे मी सर्व जागतिक विनोद संघटनेचं, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं मनापासून आभार मानतो आणि मी बागलाणच्या सर्व मित्रांना, सर्व हिंदुत्ववादी संघटनेला आव्हान करतो की उद्या आपल्या या ऐतिहासिक अशा आपल्या या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा विनोद संघटनेने जो पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं त्याचं दर्शन घेण्यासाठी उद्या सकाळी मी 10 वाजता आपल्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आणि बागलाण तालुक्याच्या सर्व शिवप्रेमी संघटनांनी आणि पर्यटनावर ज्यांचं प्रेम असेल ते हजारो अशा आपल्या नैसर्गिकवर जे निसर्गवादी आहेत ते आदिवासी सर्व समाजाला आव्हान करतो की साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्या रविवार दिनांक 10 वाजता शनिवार 10 वाजता आपण सर्वांनी तिथं दर्शनासाठी उभं यावं असं मी आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बागलाण से सीनियर संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट. इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.